वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महासभेत नालेसफाईच्या खर्चावरून मोठा गोंधळ उडाला। भाजप नगरसेवक गणेश पाटील यांनी मागील 5 वर्षांतील नालेसफाईच्या खर्चाची माहिती मागितली असता प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात तब्बल 7,361.45 कोटी रुपये खर्च झाल्याचं नमूद करण्यात आलं। हा आकडा समोर येताच सभागृहात आश्चर्य व्यक्त करण्यात आले, कारण महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रकही यापेक्षा कमी असल्याची चर्चा झाली। या आकडेवारीवर आक्षेप घेत भाजप नगरसेवक गणेश पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारला। तसेच अशी चूक एखाद्या ठेकेदाराचे बिल मंजूर करताना झाली असती तर जनतेच्या पैशांचे मोठे नुकसान झाले असते, असा सवालही उपस्थित करण्यात आला। दरम्यान प्रशासनाने संबंधित आकडेवारीत टंकलेखनाची चूक झाल्याचे स्पष्टीकरण दिले। मात्र चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणामुळे नालेसफाईपेक्षा महापालिका प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे। आश्चर्याचा धक्का वसई विरारच्या जनतेला बसलाच, पण आदरणीय आयुक्त साहेबांना देखील बसला असेल, त्याच्यामध्ये काही हे नाही। आम्ही एक माहिती मागवली होती नालेसफाई संदर्भात आणि ती कॅटेगराइज्ड माहिती होती। ती माहिती अशी होती की 2021 ते 26 पर्यंत आम्हाला काही फिगर हवे होते आणि नाल्यांची डिमार्केशन झाले का। तर सगळ्यात पहिली मोठी चूक त्यांनी अशी इथे आम्हाला निदर्शनास आली की त्यांच्या पत्राच्या उत्तरानुसार डिमार्केशन चालू झालेली आहे, सर्वेक्षण चालू झाले आहे आणि भूमी अभिलेख जेकडे आम्ही जेव्हा माहिती घेतली तसं काहीच सुरू नव्हतं। आणि जेव्हा किती खर्च झाला ही माहिती आम्ही मागायला गेलो तर 2021 ते 2025चा खर्च जर पूर्ण टॅली करायला गेलो तर 5,630.75 कोटी आणि 2021 ते 2026चा जर कॅल्क्युलेशन करायला गेलो तर 7,361 कोटी मुळात महापालिकेचा बजेटच नाही इतका। आणि बघा, आम्ही काय महापालिकेला दोष देत नाही, परंतु एखादा अधिकारी जर आपल्याला ही माहिती देतो, आम्ही एक लोकप्रतिनिधी आहेत आणि निश्चित वसई विरारचे पहारेकरी म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीने इथे पाठवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण कसं लोकांना जागृत करू शकतो। पण आत्ता दुर्दैव असं की इकडच्या अधिकाऱ्यांना देखील जागृत एका लोकप्रतिनिधींना करावं लागतं, हे मोठं दुर्दैव आहे। आता मला सांगा, ही माहिती आम्हाला दिली, त्याच्यामध्ये कुठेतरी एक डेसिमल एक पॉईंट टाकताना मिस्टेक केली, परंतु ही डेसिमल जर एखाद्या चेकवरती आणि एखादा जर पेमेंट ट्रान्सफरवरती जर केली असती तर हा जनता कोणाच्या बापाचा नाही, हा वसईच्या जनतेचा पैसा आहे। म्हणून दिरंगाई होऊ नये, निष्काळजीपणा होऊ नये। देर शुड बी नो नेग्लिजन्स, बिकॉज आफ्टर ऑल वसईच्या जनतेच्या पहारेकरी आम्ही आहोत आणि ही माहिती आज आम्ही कोणाला दोष देत नाही, परंतु याला नेग्लिजन्स करून आम्ही स्वतःला वसई विरारचे पहारेकरी सांगू शकत नाही। जर आम्ही पहारेकरी सांगतो तर अशा अनेक चुका जर केल्या तर त्या जनतेच्या समोर आम्ही आपल्या माध्यमातून जरूर आणणार। आणि बघा, चूक होते, माणूस आहे, काही डॉट जर राहून गेला त्याच्यामुळे म्हणजे आय डोंट थिंक तेवढा मोठा विषय आहे का। सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे वाचलेले आहे की आपलं बजेट किती आहे। 5,630 कोटी म्हणजे गंमतचा भाग वेगळा, पण त्याचा काही सेन्स नाहीये। म्हणजे सगळ्यांना माहिती, एक डॉट जर राहून गेला तर म्हणजे असं काही कंटेम्प्ट वगैरे झाला नाहीये, इट इज जस्ट अ लेटर। माणसाकडनं चूक होते, एक डॉट राहून।